नमस्कार. टी-ई-टी 2026साठी भाषा मराठी या विषयासाठी त्यासोबतच सी-टी-ई-टी 2026साठी सुद्धा उपयुक्त असणारे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आज बघणार आहोत. ज्यामध्ये टी-ई-टीची सुरुवात ज्या वर्षापासून झाली ते वर्ष म्हणजे 2013. या 2013मध्ये आलेले सर्व प्रश्न आणि त्याच्यानंतर पुढल्या परीक्षेमध्ये रिपीट झालेले पुन्हा पुन्हा आलेले आपण सर्व जे प्रश्न आहेत आपण अगदी थोडक्यामध्ये व्यवस्थितरित्या बघणार आहोत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. तुम्हाला मराठी विषयामध्ये 30 पैकी 30 किंवा 29 मार्क घेण्यासाठी कोणीही थांबवू शकणार नाही आणि टी-ई-टीची जी परीक्षा आहे ती आपली अतिशय उत्तम रीतीने आपण काय करू शकतो, पास करू शकतो. त्यासोबतच सी-टी-ई-टीची तयारीसुद्धा आपण व्यवस्थितपणे करू शकतो. तर चला आपण काय करूया, प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न इथं दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही, म्हणजे आत्मचरित्रपर पुस्तक कोणतं नाही आहे असं इथं विचारलेलं आहे. तर पहिला जो आपण काय म्हणूया, लेख म्हणूया किंवा पुस्तक म्हणूया, केसराचे शेत. हे केसराचे शेत जे आहे हे आत्मचरित्रच आहे आणि ते ग. माडगूळकर यांचे आपल्याला नाही असं ओळखायचं हे आत्मचरित्र आहे. त्यानंतर संपूर्ण बाळकराम जे पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे हे मात्र आत्मचरित्र नाही, तर एक आहे एक विनोदी लेख संग्रह आहे. ही श्रींची इच्छा ही सुद्धा आत्मचरित्र आहे आणि वि स खांडेकर यांनी लिहिलेलं आहे. बहुरूपी हे सुद्धा आत्मचरित्र आहे आणि ते पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न इथं दिलेला आहे. पुढला प्रश्न काय म्हणतो की पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावांमधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. आता लक्षात द्यायचं, नरहर कुरुंदकर यांचे कोणते पुस्तक आहे तर धार आणि काठ. धार आणि काठ हे जे पुस्तक आहे हे नरहर कुरुंदकरांचे आहे. त्यानंतर ॲरिस्टॉटलचे जे काव्यशास्त्र आहे हे ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेलं आहे. साहित्य आणि सौंदर्य हे भा. ब. बोरकर यांनी लिहिलं आहे आणि जाड्यातील चंद्र हे वि. पु. काळे यांनी लिहिलेलं आहे. तर नरहर कुरुंदकरांचे जे पुस्तक आहे ते येईल धार आणि काठ. पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर असेल. अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया, जेणेकरून टी-ई-टीची भीती तुमच्या मनामध्ये राहणार नाही. त्यानंतर पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे. जे काही प्रिंटिंग जे काही प्रेस आहे ते मुंबईच्या बाहेरची कोणती आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर ग्रंथाली हे जे प्रकाशन संस्था ही मुंबईतच आहे. मौज ही सुद्धा मुंबईतच आहे. पॉप्युलर ही जी प्रिंटिंग संस्था आहे ती सुद्धा मुंबईत आहे. पण सुविचार प्रकाशन संस्था ही मुंबईत नाही. मग ती कुठं आहे तर ती पुणे इथं आहे. त्यामुळे मुंबई बाहेरची प्रकाशन संस्था होईल सुविचार प्रकाशन संस्था. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न म्हटलेला आहे की पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण होते. आता अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण होते असं विचारलेलं आहे. महेश एल. कुंचवार हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. कोणत्या विषयाचे, इंग्रजीचे. आपल्याला बघायचे आहे अर्थशास्त्राचे, त्यामुळे महेश एल. कुंचवार होणार नाही. गंगाधर गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. तर अनंत काणेकर आणि गोवी करंदीकर हे दोन्ही सुद्धा इंग्रजीचे काय होते, प्राध्यापक होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर असेल. सर्व PYQ आहेत आणि आलटून पालटून वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. तर पहिला दिलेला आहे की श्रीनिवास विनय कुलकर्णी यांच्या सोन्याच्या पिंपळ हे काय म्हणतो आपण लेखन आहे असं इथं म्हटलेलं आहे. दुसरं राम गणेश गडकरींचं सुदाम्याचे पोहे. आपण एक एक काय करूया, बघत चलूया. तर जी काही योग्य जोडी कोणती आहे तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं सोन्याचं पिंपळ हीच योग्य आहे. कारण की सुदाम्याचे जे पोहे आहेत ते राम गणेश गडकरी यांनी लिहिलं नाही, तर पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहेत. कोणी, पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर आणखी चिमणराव हे चिंतामणराव कोल्हटकर यांनी लिहिलेलं नाही आहे, तर चि.वी. जोशी यांचं आहे. कोणतं, चि.वी. जोशी यांचं आहे. त्यानंतर
विद्याधर पुंडलिक यांचे बनगरवाडी हे पुस्तक नाही, तर बनगरवाडी कोणी लिहिलेली आहे, त्याचे जे लेखक आहेत ते व्यंकटेश माडगूळकर आहेत. म्हणजे योग्य जोडी काय होईल, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं सोन्याचा पिंपळ. ठीक आहे. पुढला प्रश्न आपण घेऊया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की तुमच्या बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल, या वाक्यातील काळ ओळखा. तुमचे लक्ष वेधून घेईल. आता घेईल म्हटलं म्हणजे जास्त काही बघायची गरज नाही, तो काय होईल, भविष्यकाळाचं उदाहरण होईल किंवा भविष्यकाळ होईल. ठीक आहे ना. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की वाच्य अधिक अर्थ या दोन पदांच्या योग्य रीतीने केलेली संधी कोणता. हे वाच्य आणि अर्थाची जर आपण काय केलं, संधी केलं, एकत्र केला तर काय होईल, वाच्यार्थ तयार होतो. तो वाच्यार्थ तयार होत नाही, वाच्यार्थ तयार होत नाही आणि वाच्यार्थ सुद्धा होत नाही. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न दिलेला आहे की पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. आता पानसाप म्हणजे काय, पाण्यात राहणारा साप. बरोबर आहे की. पानसाप म्हणजे काय, पाण्यात राहणारा साप. ठीक आहे. आता याच्यामध्ये समास कोणता होईल, तर तो तत्पुरुष समास होईल. पण प्रॉब्लेम असा आहे की तत्पुरुष तर सर्वमध्येच आहे, मग तो षष्ठी तत्पुरुष होईल का, पंचमी होईल का, सप्तमी होईल का, तृतीया होईल का. आता इथं बघा, पाण्यात तो या कुठे येते, सप्तमीमध्ये येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असेल. पानसाप हा जो सामासिक शब्द आहे हा सप्तमी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पुढला प्रश्न आपण घेऊया, पटापट घेऊया, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त घेऊया. समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आता समानार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती आहे, मध्य म्हणजे अपेय होते का, बरोबर आहे. हे मध्यच्या समानार्थी शब्द अपेय होतो. वर्णच्या जो समानार्थी शब्द आहे तो कर्ण होत नाही, मर्मच्या समानार्थी धर्म होत नाही आणि अंगीकृतच्या समानार्थी अस्वीकृत होत नाही, तो तर विरुद्धार्थी होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1च त्याचे काय असेल, बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न आहे की विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तटिनी विरुद्ध सरिता हे तर काय होते, समानार्थी रूप आहे. आय विरुद्ध व्यय हे बरोबर आहे, कारण की आय म्हणजे इन्कम आणि व्यय म्हणजे एक्सपेंडिचर. बरोबर आहे की नाही. म्हणजे ही विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे. कलंक म्हणजेच काळिमा होतो आणि विरह म्हणजे दुरावा होतो, विरुद्धार्थी होत नाही. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला शब्द दिलेला आहे की गटात न बसणारा शब्द ओळखा. क्लेश, कष्ट, कृष्ण आणि पाणी. आता यापैकी आपण बघू शकतो की 3 शब्द कोणत्या तरी एका पद्धतीने समान आहेत आणि एक शब्द काय असेल, वेगळा असेल. आपण जर 1, 2, 3 हे 3 जर आपण काय बघितले, ऑप्शन्स बघितले, पर्याय बघितलं तर काय होईल, दोघांमध्ये काय आहेत, जोडाक्षर आहेत. काय आहेत, जोडाक्षरे आहेत. ठीक आहे. जोडाक्षरे बघा, क्ले, स्ट, स्नो. पण पाणीमध्ये मात्र जोडाक्षरे नाहीत, त्यामुळे पाणी हा काय होईल, गटात न बसणारा शब्द होईल. त्यानंतर शब्दांची योग्य जोडी ओळखा. आता शब्दांची योग्य जोडी ओळखा असं लिहिलेल्या शब्दांची योग्य जोडी नाही आहे. ॲक्च्युली लिहिण्यामध्ये थोडासा गटात न बसणारा शब्द हाच त्याचे काय होईल, प्रश्न असायला पाहिजे होता. लिहिण्यामध्ये थोडीशी चूक झाली आहे की ऑप्शन्स बरोबर आहेत. सासरा, दिवा, पुरुष आणि मूळ यापैकी गटात न बसणारा सासरा हा काय आहे, पुल्लिंगी आहे. दिवा हा सुद्धा काय आहे, पुल्लिंगी आहे. पुरुष हा सुद्धा पुल्लिंगी आहे, पण मूळ मात्र काय आहे, नपुंसक लिंगी आहे. त्यामुळे मूळ याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर उपसर्ग घटित शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. आता उपसर्ग आपण कोणाच्या करू शकतो, विशेष, विनंती, विनय आणि विभावरी. तर विशेष हा शब्द काय आहे, उपसर्ग घटित आहे, कारण की तिथे आपण काय लावतो, उपसर्ग लावतो. ठीक आहे. त्यानंतर प्रत्यय घटित शब्द ओळखा. निर्मम, अभ्युदय, आनंद आणि चराऊ. आता लक्षात याच्या पहिले जे 3 आहेत ते मूळ शब्द आहेत, पण चराऊ हा जो शब्द आहे त्याला चारा हा त्याचा मूळ शब्द आहे आणि त्याच्यापासून प्रत्यय काय लागलेला आहे, ऊ लागलेला आहे आणि त्याचा काय झालेला आहे, चराऊ झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा प्रत्यय घटित शब्द होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. चुकीच्या पद्धतीने, तर तोंडले, तोंडल्या. आता लक्ष द्यायचं, गोपी, गोपी,
रावा, रावे, भूत, भूते. म्हणजे पहिला जो शब्द आहे तो एकवचन आणि दुसरा अनेक वचन. पण इथं तोंडले हा शब्द आहे, हा स्वतःचे काय आहे, अनेक वचन आहे. काय आहे, अनेक वचन आहे. त्यामुळे हाच काय होईल, तोंडल्या हा जे चुकीने केलेलं काय होईल, अनेक वचनचं उदाहरण होईल, पर्याय होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की पुढील जोड्यांमधून भिन्न लिंगी जोडी ओळखा. आता काया आणि पगडी. ती काया म्हणतो, ती पगडी म्हणतो, म्हणजे काय आहे, स्त्रीलिंग आहे. शरीराला आपण काय म्हणतो, तो शरीर म्हणतो, ते शरीर म्हणतो की ती शरीर म्हणतो, काय म्हणतो शरीरामध्ये, सांगा बरं. शरीराला आपण काय म्हणतो, तो शरीर म्हणतो, म्हणजे हा पुल्लिंगी आहे. आणि देहाला आपण काय म्हणतो, ते देह म्हणतो, म्हणजे नपुसक लिंगी आहे. तर याच्यामध्ये दोन काय झालेत, वेगवेगळे लिंग आलेत, म्हणजे शरीर देह हे काय होईल, भिन्न लिंगी जोडी होईल. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. आता नवराच्या नवऱ्या होतो का, बरोबर आहे. नवराच्या पण नवऱ्या मुलाने म्हणतो, बरोबर आहे की नाही. बायकोच्या बायका म्हणतो, मूलच्या मुला म्हणतो का, मूलच्या मुला म्हणतो ना, मुलाला वगैरे वगैरे, मूलपासून मुलाला मुलाने असं म्हणतो आपण. पण अपत्यला अपत्यच होते, इथं येची मात्रा लागत नाही. अपत्यचे सामान्य रूप काय होते, अपत्यच होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं काय असेल, पर्याय क्रमांक 4 याचं काय असेल, बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. पटापटा घ्यायच्या, गडबडीमध्ये कधी कधी 1-2 इकडे तिकडे होऊ शकतात, ठीक आहे. पण प्रश्न मात्र काय आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला TETची संपूर्ण तयारी करवून देतील. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. आता कोणत्या प्रकारचा शब्द आलेला नाही म्हणजे या 4 पैकी कोणता शब्द मुळीच आलेला नाही असं इथं विचारलेलं आहे. विशेष नाम आलं आहे, कोणतं आहे, हिमालयात. सर्वनाम जो नावाच्या ठिकाणी वापरतो, ज्या, त्या, हे सर्व काय आहेत, सर्वनाम आहे, बरोबर की नाही. भाववाचक नाम आहे का इथं, भाववाचक नाम दिलेलं नाही आहे. सामान्य नाम आहे का, आहे, कोणता, नद्या, हा सामान्य नाम झाला, बरोबर आहे की नाही. म्हणजे भाववाचक नाम नाही. अशा प्रकारे काय होतं, दिसायला आपल्याला काय दिसतो, थोडासा कठीण दिसतो, पण थोडासा समजा आपण विचार केला तर तो प्रश्न अगदी काय बनतो, सोपा बनतो आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देतो, ठीक आहे. एका प्रश्नाचे तर एकच मार्क्स असतील, एकच गुण असतील, पण असे सर्वच जर काय झाले, बरोबर बनले तर तुमचे पैकीच्या पैकी गुण येतील, ठीक आहे. त्यानंतर भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. म्हणजे बोलायचा अर्थ आहे की खालीलपैकी कोणता भाववाचक नाम नाही, सांगायचा अर्थ असा. म्हणजे असा काय त्याचा सोपा होईल. वैविध्यता हा आहे का, सौकर्य आहे का, सामिप्य आहे का, मधुरता आहे का. यापैकी सौकर्य, सामिप्य आणि मधुरता हे भाववाचक नाम आहेत, पण वैविध्यता मात्र भाववाचक नाम नाही, ठीक आहे. त्यामुळे चुकीचा जो रूप होईल भाववाचकचा तो पर्याय क्रमांक 1 होईल. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. आता लक्षात द्यायचं, म्हणी किंवा वाक्प्रचारामध्ये शब्दचा अर्थ घेत नाही, तर त्याचा योग्य अर्थ काय होईल, तर आपणहून संकट ओढवून घेणे. पर्याय क्रमांक 2 याचा बरोबर उत्तर येईल. 4ही पर्याय वाचायची गरजच नाही आहे, ठीक आहे. पुढला आपण प्रश्न बघूया. वाक्प्रचारावर आलेला आहे काय, चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता. माहीत असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगा. काय, चांगल्या गाड्याला खीळ घालणे म्हणजे चांगल्या चाललेल्या गोष्टीमध्ये काय घालणे, विघ्न घालणे. पर्याय क्रमांक 1 याचे काय येईल, बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की पुढील वाक्यांमध्ये प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. प्रश्नार्थक नसलेले वाक्य असं म्हटलेलं आहे. आता लक्षात द्यायचं, इथं प्रश्नार्थक बनतो का बघूया आपण. हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार, प्रश्नच विचारलेला आहे. किती लोचट आहे हा माणूस, हा प्रश्नार्थक आहे का, नाही जी, हा उद्गारवाचक होऊ शकतो, बरोबर आहे की नाही. पण तू चुकीची गोष्ट का केलीस, प्रश्नच आहे. नोकरीत एवढा वेळ घालविणारे अभ्यास केव्हा करायचा, हा सुद्धा प्रश्नार्थक आहे. म्हणजे प्रश्नार्थक नसलेलं वाक्य काय आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की अफवांवर आधारित बातम्या
वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? आपण चुका शोधूया. तर अफवावर नाही तर अफवांवर पाहिजे, म्हणजे वावर बिंदू असायला पाहिजे. पहिली चूक आपल्याला मिळाली. अफवांवर आधारित बातम्या इथं स्वल्पविराम देण्याची काही गरज नव्हती, म्हणजे दुसरी आपल्याला चूक मिळाली. त्याच्यानंतर वार्ताहरांनी इथं गॅप द्यायची, स्पेस द्यायची, जागा सोडायची काही गरज नव्हती. नीला सोबत आणायला पाहिजे होता. तिसरा आपल्याला काय मिळाली? चूक मिळाली. देऊ नयेत, देऊमध्ये काय असायला पाहिजे? उवर मोठा उकार असायला पाहिजे. आणि चाराचे आहेत का गुरुजी? इथं चारवाला तर आहेत नाही, पाचवा पण आहे. कोणता? हा जो स्टेटमेंट आहे हा कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्यायची काही गरज नव्हती. म्हणजे किती? 5 चुका आपल्याला इथं आढळून आल्या. पर्याय क्रमांक 4 याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. आता चूक असतात त्या ठिकाणी आहेत असं होईल का? तर ते तर बरोबर नाही आहे. पावलेले असतात, पावलेले आहेत, ठीक आहे. तरी पण याला आपण काय करूया? होल्डवर ठेवूया. वडील त्यांच्या लहानपणीच निधन पावलेले असतात, हे त्याच्यापेक्षा जास्त बरोबर वाटते. निधन पावलेले असतात या ठिकाणी वारलेले असतात नाही, पर्यायवाची द्यायची काही गरज नाही आहे, हे तर होणार नाही. वडील लहानपणीच तर वडिलांच्या लहानपणीच, अरे वडिलांच्या लहानपणी तर होणारच नाही. मग पहिला की दुसरा? तर दुसरा, जी वडील लहानपणीच्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे? जायला पाहिजे होता वडील त्यांच्या लहानपणीच वारलेले किंवा निधन पावलेले असतात असं व्हायला पाहिजे. असेच नवनवीन व्हिडिओसाठी काय करा? आमच्या चॅनलला लाईक करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या इथंच थांबतो. सर्वच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमच्यासोबत